आपण आता 12 मोठ्याच्या विहिरीला भेट द्यायला आलो. सातारा जिल्ह्यामध्ये. जय शिवराय मित्रांनो, मी आशिष मराठे किल्ले भटकंती या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आलेलो आहोत 12 मोठ्याची विहीर पाहायला. ही विहीर सातारा जिल्ह्यामधील नीम या गावामधील शेरेची वाडी येथे आहे. हा समोर वरती जो दिसतोय तो महाल आहे आणि बरोबर जिथनं आपण खाली उतरलो समोर हे पहा, हे 2 वाघाचे हे शिल्प आहेत. वाघाचे शिल्प म्हणजे शौर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातं. हे पायऱ्यांनी आपण आलो आणि ही समोर ती विहीर. 300 वर्ष झाली म्हणतात या विहिरीमधलं पाणी अजूनही आटलेलं नाही. हा चोर दरवाजा आहे, दोन्ही साईडला दरवाजे. तर आपण दरवाजाने वरती जाऊन पाहूयात कशी आहे ती विहीर. ही 12 मोठ्याची विहीर इसवी सन 1719 ते 24 या दरम्यान श्रीमंत वीरूबाई भोसले यांनी ही विहीर बांधली आहे. श्रीमंत वीरूबाई भोसले कोण तर छत्रपती शिवाजी महाराज यांचे नातू संभाजी महाराज यांचे पुत्र पहिले शाहू महाराज यांच्या पत्नी त्यांनी ही विहीर बांधली आणि त्यावेळेस 300 झाडांची आमराई इथे होती. आणि असं म्हटलं जातं की त्या 300 झाडांच्या आमराईसाठी, त्या झाडांसाठी पाणी लागतं म्हणून त्यासाठी ही विहीर बांधली गेली. ॲक्च्युली प्रत्यक्षात जर का पाहिलं तर इथं 15 मोठा आहेत, पण 12 मोठाचा उपयोग त्यावेळेस केला जायचा. उरलेल्या 3 मोठ्या ह्या दुरुस्तीच्या काळामध्ये किंवा ह्या काळामध्ये त्याचा वापर केला जायचा समजा एखादी खराब झाली तर. हे सिंहाचे वाघाचे चेहऱ्याचे शिल्प तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे. गुजरात आणि राजस्थानमध्ये तुम्हाला अशा भरपूर विहिरी पाहायला मिळतील, परंतु महाराष्ट्रामध्ये असं दर्जेदार नक्षीकाम असलेली ही एकमेव विहीर आहे. ही विहीर 50 फूट लांब आणि 110 फूट खोल आहे. आणि तुम्ही जर का वर्ण पाहिलं तर हिचा आकार शिवलिंगाकृती आहे. हे पहा, हे दगडात कोरलेले कमल पुष्प, शिवाजी महाराजांची घोड्यावरची मूर्ती, हत्ती, हे वेगवेगळे मारुतीराया. हे पहा, हे वेगवेगळे पुष्प आहेत जे दगडामध्ये कोरलेले आहेत. गणपती बाप्पा, हे पहा हत्तीवरती रोड झालेला, शिवाजी महाराजांचं तुम्हाला दाखवलं घोड्यावरती रोड. हे असे प्रत्येक खांबामध्ये वेगवेगळे चित्र त्यांनी कोरलेली आहेत. हे इथून आपण वरती आलो होतो या दरवाजाने आणि इथून अजून वरती जायला सुद्धा वाट आहे. तर वरती आपण जाऊन पाहूयात त्या 12 मोठा. ॲक्च्युली टोटल 15 आहेत. तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे वापर फक्त 12 मोठाचाच व्हायचा आणि समजा एखादी नादुरुस्त झाली तर मग ज्या उरलेल्या ज्या होत्या स्पेअरला त्याच्यापैकी एक त्यांचा वापर केला जायचा. हे पहा, इथनं आपण वरती आलो आणि आता त्या 12 मोठा कशा आहेत त्या आपण पाहूयात प्रत्यक्ष. हे बाई, असं पाणी जायचं खाली, काढलेलं पाणी. ह्या त्या मोठा टोटल एकूण 15 आहेत. ही खाली विहीर. हे पाय असं पाणी काढून टाकल्यानंतर हे असं पाणी वाहत 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 तिकडे पलीकडे जायचं आणि तिकडनं पाणी घेतलं जायचं. आणि हे समोर सिंहासना टाईप केलेलं आहे त्या काळामधलं. आणि हा संपूर्ण विहिरीचा जर का आकार पाहिला ना तर शिवलिंगाकृती आकार आहे. म्हणजे महादेवाची जशी पिंड आहे ना त्या पिंडी टाईप आकार आहे जर वर्ण पाहिला आपण तर.
प्रत्येक ठिकाणी कोपऱ्यामध्ये हे पहा, हे नागाच्या आकाराचा कोरीव दगड आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कोपऱ्यामध्ये राहिला आहे बघा.